चला वेळ जास्त होतोय. बरडपाडाकर, अर्जुन, सनी, सागर, साहिल, कुणाल अँड ऑल टीम थोडं फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. चला घाई करा, मॅच कंटिन्यू करावे लागेल. अर्जुन लक्ष असू द्या, बॅटर्स रेडी आहेत, ऑफिशियल्स रेडी आहेत, थोडं स्पीडअप करावं लागेल. टीन क्रिकेट वाहिनीच्या वतीनं 3 कॅमेऱ्याची स्पर्धेचा क्वालिटी विथ द क्लॅरिटी नीट क्लीन अँड क्लॅरिटी लिका सुरू आहे. ऑनलाईन जे व्ह्युअर्स आदर्श चषकाच्या महाअंतिम रजनीत सध्या आमच्यासोबत जॉईन झाले त्या सर्वांचं स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. सर्व उपस्थितांना मानाचा प्रेमाचा जय शिवराय. मॅच नंबर 4 ला आपण करतोय सुरुवात. बाळूदादा बोंबले उद्योजक तथा समाजसेवक यांचं नुकताच क्रीडानगरीत शुभागमन होत आहे. दादांचं आणि दादांच्या समेत उपस्थित त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराचं आदर्श चषकाच्या महाअंतिम रजनीत मनपूर्वक हार्दिक सस्नेसरचे स्वागत. विनंती आहे या पण मंचावरती आसनस्थ व्हा. चला मॅच ऑन करा. अर्जुन वेळ का करताय? मॅनेजमेंट कमिटीच्या सक्त सूचना आता आमच्यापर्यंत आलेल्या आहेत. सागर स्पीडअप करावं लागेल. ओपनिंग पेर जाऊन जवळ 2 मिनिटाचा वेळ झालाय, अजूनही पहिला बॉल पडला नाही. बघा जितका जास्त वेळ गेल कुणाल आता पॅनल्टी इम्प्लिमेंट होईल स्ट्रेट फॉरवर्ड, ही सूचना आली आयोजकांची. सो वेळ न घेता आता या सामन्यासाठी रेडी व्हावं लागेल. विके प्रतिष्ठान बरडपाडा. गेम इज ऑन. पहिलाच बॉल फुल टॉस स्वीप केला, स्कोरलेगच्या बाजूने काढलाय. इनफिल्ड मध्ये मिसफिल्ड, बॉल डीप मध्ये चाललाय, मात्र हळूहळू स्कोरलेगला डीप मधून फिल्डर उपस्थित झाले. 2 फिल्डरच्या दरम्यान टकराव त्या ठिकाणी झालेला आहे, मात्र बॉलला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न तो यशस्वी होतोय. 2 धावा मिळतात आणि 2 धावेनीची डाव सुरू होतोय बॅटिंग करणाऱ्या जनमान वाजलेचा. ज्यांच्या वतीने स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं रोख रक्कम रुपये पारितोषिक आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी प्रथम ते चतुर्थ क्रमांकाचे आकर्षक करंडक, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि प्रारब्ध टुर्नामेंटसाठी आकर्षक ट्रॉफीज आणि त्याचबरोबर संपूर्ण सन्मान चिन्ह ज्यांच्या वतीने लाभलेत ते बालाजी एंटरप्राइजेस धांदिवलीचे सर्व उद्योजक तथा समाजसेवक तुलसीदास भोईर सर यांचं नुकताच शुभागमन झालं. विनंती या मंचावरती आपलं सरस स्वागत आहे. विकेट काढली गोलंदाज अर्जुननं. बाद होत आहेत त्या ठिकाणी प्रमोदानी लागलाय. 2 ला धक्का पहिला. टीम जनमान वाचलेला. फलंदाज बाद. तुलसीदासजी भोईर सर नुकताच उपस्थित होत आहेत. आदर्श चषकाच्या महाअंतिम रजनीत तुलसीदासजी भोईर सर आणि त्यांच्या समेत उपस्थित त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराचं मनपूर्वक हार्दिक सस्नेसरचे स्वागत. विनंती या मंचावरती. नवीन बॅटर बॅटिंगसाठी भावेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. प्रमोद बाद होत आहेत. कॉटन बॉलच्या स्वरूपात पहिला धक्का दिलाय तो अर्जुन भोईरनं. यंदाच्या हंगामात बंडाट फॉर्ममध्ये असणारा संघ अर्थातच विके प्रतिष्ठान बरडपाडा आणि त्यांच्या विरोधात जनमान वाजले. या 2 टीमच्या दरम्यान ही महत्वाची मॅच. फुल टॉस हवं तसं मिडलिंग करता आला नाही. मिडॉनला फिल्डर, थोडी मिसफिल्ड साहिल कडून झालेले. जास्त वेळ त्यानं घेतला थ्रो देण्याकरता, त्याच कारणास्तव सिंगल धाव सहजरित्या प्राप्त झालेली आहे. सिंगल धावेसहित भावेश यांचं व्यक्तिगत खातं खुलं होते, तर टीमची टोटल सध्या पोहोचली पुढे ती 3 या आकड्यावर. 3 ऑन बोर्ड. 3 धावा सध्या स्कोर बोर्डवर. यॉर्कर त्रिफळा उद्ध्वस्त, दांडी गोल, टो क्रशर यॉर्कर. शेखरला चारोखाने चित करून टाकलंय, नामावरून करून टाकलंय, धोबी पछाड केलंय ते गोलंदाज अर्जुन भोईरनं. अर्जुनने लक्ष भेदलंय. आणखीन एक विकेट. आयोजक संघ, यजमान संघ इनाक्षण असेल अर्थातच. परी आयांश 11 आदर्श स्पोर्ट्स धानिवली आणि त्यांच्या विरोधात देवगाव 11 देवगाव. चला दोन्ही टीम कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. दोन्ही टीम कॅप्टनची उपस्थिती गरजेची आहे. मॅचच्या दिशेने जाऊया. 3 धावा धावफलकावर. अर्जुननं 2 धक्के दिलेत. डॉमिनेटिंग बॉलिंग परफॉर्मन्स.
सलग 3 षटकार 2222 रुपयाचं कॅश प्राइज अनाउन्स होत आहे. अपील क्लिअर प्लम्प हँड गॉन. फलंदाज बाद बरोबर ऑफ स्टंपच्या समोर सापडत आहेत. रोहन आल्या पावले माघारी. आणखीन एक धक्का आता दिलाय तो गोलंदाज अर्जुन. फलंदाज बाद. सीझन फ्रॉम ऑन फील्ड अंपायर योगराज बुटेरे सर. क्लिअर प्लम्प नो डाऊट. आणि आता मॅच मध्ये तिसरा धक्का दिला. टॉप ऑर्डर पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे. बॅटिंग करणाऱ्या जन्मार वांजलेची 3 धावा दाफलकर 3 फलंदाज बाद झालेत. एक कॅश प्राइज अनाउन्स होत आहे. बालाजी एंटरप्राइजेस दानिवलीचे सर्वा उद्योजक तथा समाजसेवक तुलसीदास भोईर सर यांच्या वतीनं सलग 3 षटकार 2222 रुपयाचं. तीन धावा सध्या स्कोरबोर्डवर. 3 फलंदाज बाद झालेत. स्टील 1 टू गो. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात बोलबाला सध्या गोलंदाज अर्जुन भोईरचा आपण बघत आहोत. ऑन हॅट्रिक संदीप बनली होती अर्जुनला पाहायचे. स्पर्धेतील 34व्या पर्वातील दुसरी विकेट हॅट्रिक त्याच्या वतीनं कॅरी होईल का? यावेळेला शफल झाले. दिशा दिली. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय बॉल. गॅप मोठा आहे आणि धावांचा देखील तोटा पाहायला मिळत नाही. शेवट मात्र गोड केलाय. शेवट समर्पक केलाय तो फलंदाज तेजसनं. चौकार. फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची झाले सांगता टीमची धावसंख्या 7. फलंदाज बाद झाले 3. एक सन्मान यानंतर आपण मुख्य मंचावरती संपन्न करत आहोत. ज्यांच्या वतीने या क्रीडा स्पर्धेसाठी प्रथम ते चतुर्थ क्रमांकाचे आकर्षक करंडक आणि त्या सोबतीनं मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, त्याचबरोबर बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आणि त्याचबरोबर आकर्षक सर्व सन्मानचिन्ह आणि त्या सोबतीनं द्वितीय क्रमांकाचं रोख पारितोषिक सौजन्य ज्यांच्या वतीनं आम्हाला लाभलंय. बालाजी एंटरप्राइजेस धानिवलीचे सर्व तुलसीदास भोईर सर यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं मी संपन्न करतोय. ज्ञानेश्वरजी भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करतोय. महाराष्ट्राची परंपरा, महावस्त्र अलंकार, मायेची, प्रेमाची, आपुलकीची दमदार उपदार शाल आणि त्या सोबतीनं मैत्रीचं आपलेपणाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या आदर्श चषकाची गोड आठवण कायमस्वरूपी चिरकाल स्मरणात राहावी त्यासाठी आकर्षक सन्मानचिन्ह देऊन हा सन्मान आपण संपन्न करतोय. या स्पर्धेसाठी ज्यांचं मोलाचं योगदान आम्हाला लाभलंय आदरणीय अतिथी तुळशीराम भोईर सर यांचा सन्मान होतोय. पहिला बॉल बॅकफुटवर जात कट करण्याचा प्रयत्न. सनी या गोलंदाजाला ॲक्युरेसीसाठी ओळखलं जातं, अचूकतेसाठी ओळखलं जातं आणि त्याची पहिल्याच बॉलवर दमदार सुरुवात. पोटगावचे उद्योजक तथा समाजसेवक बाळरामजी बोंबले यांना या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही सन्मानित करतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट्समनला फॉलो केलाय. गुड बॉल. ऑफ टॉपच्या जास्त बाहेर निघाले होते. स्क्वेअर लेग, लॉंग लेग झोन टार्गेट करायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क घडवता आला नाही. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आता त्या ठिकाणी टाकलाय गोलंदाज सनीनं. पोटगावचे उद्योजक तथा समाजसेवक बाळारामजी बोंबले यांचा सन्मान सध्याच्या घडीला मुख्य मंचावरती संपन्न होत असताना समोर ड्राईव्ह केला. हाफ वॉली लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित. सायलेंट डीप मध्ये एकच धाव. विकेट किपर एंडला ॲक्युरेट थ्रो देण्यात आलेला आहे. सिंगल धाब्याच्या जोरावर सध्या स्कोर 8 या आकड्यावर. त्यानंतर मुख्य मंचावरती धानिवली गावचे उद्योजक तथा समाजसेवक रामदादा भोईर उपस्थित आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांनाही आपण ज्ञानेश्वरजी भोईर यांच्या शुभ हस्ते सन्मानित करतोय. रामदादा भोईर यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं मुख्य मंचावरती संपन्न होतोय. रनआउटचा चान्स बनेल का प्रश्न उपस्थित झाला होता, मात्र तो थोडा खराब आला. त्याच कारणास्तव रिस्की एक सिंगल धाव कंप्लीट झालेली आहे आणि या सिंगलच्या जोरावर सध्या टीमची टोटल आपण बघत आहोत 9 ऑन बोर्ड. 9 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 2 टू गो. पहिल्या षटकात अर्जुननं इम्पॅक्ट टाकला. 3 विकेट त्यानं काढल्या आणि या षटकात सनीकडून आतापर्यंत इकॉनॉमिकल कामगिरी. स्विच हिटचा अटेम्प्ट. हवं तसं मिडलिंग नव्हतं, हवं तसं टायमिंग नव्हतं. चेंडू बॅटचा देखील संपर्क झाला नाही तेच सांगतात पंच. लेग बायचा सिग्नल. लेग बायच्या स्वरूपात मात्र एक धाव इकडे धावफलकावरती ॲड होते आणि एका धाव्याच्या मतीनं पाहिलं तर टीम पुढे सरकते. जर्मन वाजले 10 ऑन बोर्ड. 10 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 1 टू गो. 2 चेंडूत 5 धाब्याचे योगदान दिले तेजसनं.
तो सध्या स्ट्रायक रेटला भावेश त्याची सोबत देतोय, पण हव्या त्या स्ट्रायक रेटनं भावेशच्या बॅटमधून धावा आतापर्यंत आल्या नाही. फॉलिंग स्वीपचा प्रयत्न शफल झाले होते, पुन्हा एकदा बॅट्समनला फॉलो केलंय. गुड डिलिव्हरी. डॉट बॉलची झाले सांगता षटकं संपली. दोन षटकात माफक 10 धावा धावफलकावर. 3 फलंदाज बाद झालेले आहेत जनमान वांजले क्रिकेट संघाचे. यानंतर पहिल्या फेरीतील अंतिम लढत. यजमान संघ आयोजक संघ परी आयांश 11 आदर्श स्पोर्ट्स धानिवली आणि त्यांच्या विरोधात देवगाव 11 देवगाव इनॅक्शन असेल. स्वप्नील पोटे अँड आर्मी इनॅक्शनाच्या अंतिम रजनीतील पहिल्या फेरीतील अंतिम सामन्यात पाहायला मिळेल. पिंक आर्मी इन ॲक्शन. दहा धावा सध्या स्कोर बोर्डवर. बाद झालेत फलंदाज 2 षटकं टाकण्यासाठी 9 मिनिटाचा वेळ घेतलाय. मात्र वेळेचा अपव्यय नको. चला थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा. टीम विखे प्रतिष्ठान बरडपाडा. कुणाल भोईर गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. कंप्लीट ऑलराऊंडर पॅकेज ऑफ टीम विखे प्रतिष्ठान बरडपाडा. उजव्या हाताचा जबरदस्त अष्टपैलू खेळाडू यंदाच्या हंगामात बर्नाट फॉर्म मध्ये कुणाल. विथ द बॉल विथ द बॅट यंदाच्या हंगामात ज्याची जबरदस्त कामगिरी राहिली आहे विखे प्रतिष्ठान बरडपाडासाठी. पहिलाच बॉल स्विच हिटचा अटेम्प्ट. रनआउटचा चान्स बनलाय. विकेट किपरचं बॅकअप आलंय आणि आता भावेशला पॅकअप करावं लागतंय. 10ला चौथा धक्का. धावबाची विकेट. आणखीन एक फलंदाज माघारी. स्कोरबोर्डवर पाहिलं तर 10 धावा धावबाच्या स्वरूपात पहिल्याच बॉलवर सांघिक सफलता मिळते. फिल्डिंग करत असताना टीम विखे प्रतिष्ठान बरडपाडा क्रिकेट संघाला. 10 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 4 फलंदाज बाद झालेत. बॅटिंगसाठी पार्थ स्ट्रायकर एंडला. शॉट ऑफ गुड लेंथ होता. पूल करण्याचा प्रयत्न. सरप्राईज बाउन्स. अक्रॉस द बॅटनं खेचण्याचा प्रयत्न तो मात्र पारचा फसलेला आहे. नवीन येणाऱ्या बॅटरसाठी परिस्थिती थोडी चॅलेंजेबल आहे. सध्याच्या घडीला सिच्युएशन थोडी आव्हानात्मक आहे, कारण जिकडे 4 विकेट तुम्ही गमावल्या, 10 विकेट टोटली तुमच्या हातात असतात आणि त्यातल्या त्यात आता टॉप ऑर्डर कोलॅप झाल्यानंतर मिडल ऑर्डरला चांगली बॅटिंग होईल का प्रश्न उपस्थित झालाय आणि पार्थनं दिलंय त्या प्रश्नाला आपल्या बॅटच्या माध्यमातून सडेतोड प्रत्युत्तर. इट्स अ टावरिंग इट सिक्सर. पॉवर पॅकेट सिक्सर आलेला आहे. तीच चर्चा सुरू होती. टॉप ऑर्डर पूर्णपणे कोलॅप झालेले. 4 फलंदाज बाद झालेत आणि आता पार्थनं या मॅच मध्ये षटकारानं वापसीचे संकेत दिले होते, पण तदनंतर स्लोवर बाउन्सर टाकला. रीड करता आला नाही. कुणाल भोईरकडे व्हेरिएशन आहे, त्याच्याकडे विविधता आहे आणि सध्या षटकारानंतर आपल्या विविधतेने त्याच्या वतीनं पुन्हा एकदा छोटेखानी वापसी. स्कोर 16 लॉस ऑफ 4 विकेट. स्टील 2 टू गो. आणखीन एक चांगला बॉल. गुडलेतवर टप्पा पडला. हलकीशी हरकत करत निघालाय थर्ड स्टील रक्षकाच्या दिशेनं. हात खोलण्याची संधी आता पार्थला दिली नाही. एक सिक्सर जसा आला. बॅक टू बॅक डॉट बॉल पर्सेंटेज त्याच्या विरोधात वाढली आहे. पुन्हा एकदा छोटेखानी कमबॅक टीम विखे प्रतिष्ठान बरडपाडा आणि गोलंदाज कुणाल भोईर कडून होत असताना स्टील 1 टू गो. यावेळेला लेन बॉल उचललाय. गुडले स्पॉटवर टप्पा पडल्या. बॉल रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. खेळपट्टीवर असे काही पॅचेस आहेत ज्या ठिकाणी बॉल पडला तर अनइवन बाउन्स आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा बाउन्स देखील आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलनं झाले ती तिसऱ्या षटकाची सांगता. एंड ऑफ थर्ड ओव्हर 3 षटकाच्या अंती बनल्या गेल्या. त्या 16 धावा स्कोरबोर्डवर. फलंदाज 4 बाद झालेले आहेत. 5 बॉल 6 पारच्या बॅटमधून तर 3 चेंडू 5 तेजसनं बनवलेले आहेत आणि शेवटच्या षटकात आता पाहायचं काय स्ट्रॅटजी आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. इनिंग ब्रेकमध्ये आदरणीय अतिथींच्या शुभ असते आपण टॉस करणार आहोत.
बॅटल ऑफ द नाईट देवगाव 11 देवगाव आणि त्यांच्या विरोधात परी आयांश 11 आदर्श स्पोर्ट्स दानिवली. सोळा धावा स्कोर बोर्डवर 4 फलंदाज बाद झाले. चला वेळ नकोय कुणाल अँड टीम. 3 षटकं बरोबर 15 मिनिटात टाकलेले आहेत. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी घाई करावी लागेल. थोडं फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. विखे प्रतिष्ठान बरडपाडा. तेजसकडे स्ट्राईक सोबत त्याचे पार देतो तर गोलंदाजीसाठी लास्ट ओव्हर मध्ये नयन भोईर फार एन कडून षटक क्रमांक 4 मध्ये तयार होतोय. पहिला बॉल स्लॉक स्वीपचा प्रयत्न चालवला होता. कमी गतीने टाकलेला टॉस होता. डॉट बॉल आणि डॉट बॉल नयन कडून देखील वापसीचे संकेत. निर्धाव चेंडूची झाले सांगता धावा स्थिर 16. वाईट बॉल साठी रिव्ह्यूची मागणी बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. या सिरीज ऑनफिल्ड नंबरच्या डिसिजनला आता चॅलेंज केलेलं आहे. या टीव्ही अंपायरचा सपोर्ट आपण घेऊयात. बॉलिंग साइड रिव्ह्यू या सिरीज. चला बाकी फिल्डर्स आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. जो काय निर्णय तो तुमच्यापर्यंत पोहोचेलच. फेअर बॉल बरोबर मिडल आणि लेगस्टिक वरून बॉल निघाला तो एसटी रक्षकाच्या दिशेनं. तेच सांगतायत थर्ड अंपायर प्रवीण विशे सर. डॉट बॉल 16 धावा स्कोरबोर्डवर. DRS मात्र आता कायम असेल तो फिल्डिंग करणाऱ्या विखे प्रतिष्ठान बरडपाडा क्रिकेट संघाचा. 16 ऑन बोर्ड लॉस ऑफ 4 विकेट. ऑन साइडला अक्रॉस द बॅट खेचलाय बॉल आणि आता पोहोचलाय स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. तेजसच्या बॅट मधून हा तेजोमय आदर्श चषक षटकार. ऑन साइडला आणखीन एक बॉल निघालाय हवाई यात्रेकरता. या बॉलला देखील घेतली आहे गगन बेरादी.
हा गगनचुंबी गगनबेदी आसमानी टोला बॅक टू बॅक सेकंड हिट सेकंड सिक्सर. तुलसीदास भोईर सर यांच्या वतीनं रोख पारितोषिक अनाऊन्स होत आहे 2222 रुपयाचं. संधी बनली ती तेजसला आणि त्याचबरोबर सलग 3 षटकार आदर्श चषकाच्या संयोजक समितीच्या वतीनं देखील 555 रुपये. लॉट्स ऑफ कॅश प्राइजेस. आता खोला टाकलाय बॉल. विकेट किपर थोडे फंबल झाले. धाव हवी होती पार्थला मात्र तेजस कडून नकार आलाय. डॉट बॉल नव्हती ती. छोटेखानी वापसी गोलंदाज नयन कडून. धावफलक सध्या स्थिर 28 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 2 टू गो. पहिल्या डावाचे बॉल बाकी आहेत अजूनही 2 बॉल तयार. नयन भोईर यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. रनआउटचा चान्स बनला नॉस्ट्रा करेंटला आणि आता सेट बॅटर तेजसला विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे. परिस्थिती सध्या त्याच्या विरोधात गेली आहे आणि अशा परिस्थितीत त्याला बादून माघारी यावं लागतंय. आणखीन एका विकेटचं बदल. शेवटच्या बॉलवर देखील पाराकर आणि त्याचबरोबर फिल्डिंगसाठी दाखल व्हायचं टीम वांजलेकर. यानंतर होणारा सामना टॉस आपण कव्हर करतोय. टॉस होतोय. दोन्ही टीम कॅप्टन या समोर. परी आयांश 11 आदर्श स्पोर्ट्स दानिवले आणि त्यांच्या विरोधात देवगाव 11 देवगाव. बालाजी एंटरप्राइजेसचे सर्वेसल्वा भोईर सरांच्या शुभ हस्ते टॉस आपण करतोय. पोडगावचे उद्योजक बाळाराम दादा बोंबले यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. चला ओपनिंग पेअर रेडी करा. बरडपाडाकर वेळ जास्त घेत आहे. कुणाल लगेचच सलामीवर मैदानात पाठवावे लागतील. परी आयांश 11 आदर्श स्पोर्ट्स दानिवली ऑन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. रेडी रा बॅटिंग साठी. या स्पर्धेकरता खास करून ज्यांच्या वतीनं पाणी टँकर व्यवस्था आमच्या संयोजक समितीसाठी लाभलेली आहे अर्जुनजी भोईर यांचं शुभागमन झालं. विनंती या मंचावरती आदर्श चषकाच्या निमित्तानं आपलंही मनपूर्वक हार्दिक सस्नेह सरसे स्वागत. बाळारामदादा बोंबे यांच्या वतीनं सलगचे 3 चौकार सलगचे 3 षटकार विखे प्रतिष्ठान बरडपाड्याच्या बॅटरसाठी सुवर्ण संधी. रोख रक्कम ₹2525 रुपयाचं पारितोषिक. पहिला डाव संपला 28 बनला 29चा पाठलाग. जसं दुसरा डाव सुरू जोडले जातील कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्या समेत मनोज कारवे सर. थँक्यू.
थँक्यू सो मच. आमचे आदरणीय सहकारी टॅलेंटेड समालोचक मुरबाड भूषण दीपीर बिराडे सर. अफाट अशा मैदानी येशी तू वेळोवेळी, डाव तुझा येतात जमविशी जपून आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी, भोवताली तव झेल घ्यावी या जोतो फासे टाकी. मागे टपला एष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला, हुकला तो संपला. खेळाडूंनो, हुकू देऊ नका. संधी तुम्हाला चालून आली आदर्श चषक जिंकण्याची, त्या संधीचं सोनं करा. तुम्हाला अनेक तुमचे पाठीराखे मान्यवर बक्षिसं लगावत आहेत. त्यांचा तुमच्यावरती विश्वास आहे की तुम्ही त्यांच्या विश्वासाला सार्थ खेळ सिद्ध कराल आणि स्वतःला आता सिद्ध करून दाखवा. म्हणतात ना की ना कुणाची स्पर्धा असावी, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी. त्या जिद्द चिकाटीने खेळा मैदानामध्ये. 24 चेंडूमध्ये 29 धावांचं लक्ष आहे. जिंकण्यासाठी व्ही के प्रतिष्ठान बराडपास संघापुढे आणि त्या संघाचे सलामीवीर पोहोचलेले आहेत. आपण पाहतोय साहिल आणि सोबतीला अर्जुन. दोन्ही संघांना आदर्श चषकाच्या आयोजकांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा. आणि पहिल्या षटकासाठी गोलंदाज रमेश. पहिला चेंडूमध्ये पलटी शॉटचा प्रयत्न तिथे केला होता. अल्टी पलटी शॉटचा आता जमाना आलाय, परंतु पहिल्या चेंडूला तुम्ही चांगलं मिडल केलं पाहिजे. स्वतःचा विश्वास वाढवण्यासाठी, आत्मविश्वास वाढवण्यासाठी ही थोडीशी चूक केली म्हणू शकतो. त्यामुळे काय झालं, गोलंदाजाचा तिचा आत्मविश्वास वाढलेला आहे. कारण तुम्ही पहिल्या चेंडूला चूक केली तर गोलंदाज बरोबर तुमच्यावरती हवी ठरू शकतो. तसं का होईल का पुढे बघूया आपण. एक चेंडू तर गेला, धावसंख्या सुरू नाहीये अजून बरडपाडा संघासाठी आणि त्यांच्यासाठी बक्षीस सुद्धा फार मोठी लगावल्यात साहेबांनी. इथे उडवलाय, तिथे मात्र फोर्स कायसा होता. मिड ऑनच्या डोक्यावरून जात असताना वाईडीस लॉंग आला, फिल्डर तिथे आलाय, चेंडू निसटलाय आणि पहिला चेंडूचा जो डॉटचा परिणाम होता त्याची भर काढली, बॅकलॉग भरून काढलाय बॅट्समनने. बरोबर तिथे स्लॉटमध्ये भेटला होता, परंतु नीटचा एलिव्हेशन नाही मिळालं फटक्यामध्ये. टायमिंग सुद्धा साधता आला नाही, पण तो सेफ शॉट होता कारण पॉवर प्लेचं षटक आहे. इनफीच्या डोक्यावरून फटका मारणं म्हणजे सुरक्षित असतं. धावसंख्या सुरू झाली आहे. ऑफ द मार्क 2 धावा. आमच्या बाजूला पाठीमागे गाडीची लाईट चालू आहे, ती बंद करा. प्लीज गाडी धारकाने, चालकाने, मालकाने लाईट बंद करा, अन्यथा आमचे आयोजक तिथे जातील. डिस्टर्बन्स येते. प्लीज आमचे व्हॉलेंटियर्स जरा बघा कोणती गाडी आहे, कोणती लाईट चालू आहे जरा. ओके भावड्या सर. चला पुन्हा पुढचा चेंडू मार्गस्थ करतात रमेश. हो 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 हो, इथे इथे काय पुन्हा एकदा करतोय फलंदाज. लाऊड अपील तिथे झालीये. फॉलो केलं बॅट्समनला तिथे. जसं ग्रीप बदललं बॅट्समनने पाहिलं रिलीज करताना गोलंदाज रमेशने. हे तुमचं माइंड पाहिजे, ही तुमची नजर पाहिजे. क्रिकेट नुसता मैदानी खेळ नाही प्रेक्षकांनो, मित्रांनो, खेळाडूंनो, तुमच्या माइंडने खेळता आलं पाहिजे. आणि बघा तिथे गोलंदाजाने जसं बघितलं की फलंदाज ग्रीप बदलतोय, पलटी शॉटचा प्रयत्न करतोय, लगेच त्याला फॉलो केलं, फुल लेंथ वापरला आणि तिथे डिस्टर्ब केलं, बीट केलं बॅट्समनला. रमेशने इथे दिलाय, बुंद्यात होता, मस्त खोदून काढणं भाग पडलं. तिथे फिल्डर थोडीशी फंबलिंग करतो. 18 नंबरचा तो फिल्डर, जी जर्सी आहे विराट कोहलीची, त्यानुसार तिथे फिल्डिंग नाही झाली. अटॅकिंग फिल्डिंगची गरज होती. अजून एक तिथे क्लायमॅक्स क्लायमॅक्स क्लायमॅक्स. थरार. हाच क्रिकेटचा थरार, आदर्श चषकाचा हा थरार आहे. सौंदर्य आहे. प्रत्येकाला जिंकावीशी वाटणारी स्पर्धा आदर्श चषक. पहिल्या प्रत्येकाला पाहावीशी वाटणारी स्पर्धा आदर्श चषक. 34वा पर्व म्हणून वाटतं ह्या पर्वामध्ये सर्वांना गर्व अशी स्पर्धा. धावसंख्या इथे 4. 20 चेंडूंमध्ये 25 ची गरज असताना चेंडू आता जातोय, धावतोय, पळतोय आणि 1 to 4 होतोय सीमा पार. दमदार चौकार, आदर्श चौकार.
नाहीये, आव्हान आहे जिंकण्यासाठी आपण पाहतोय 29 धावांचा आणि त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकानंतर बिनबाद 9 ऑन द बोर्ड. सन्माननीय बाळूसेठ बोंबळे साहेबांनी बक्षीस लगावलंय. मला वाटतं 2522 रुपयाचं बक्षीस आहे आणि 3 षटकासाठी 10,000चं बक्षीस आलंय. वा. सरपंच साहेब स्वप्नजी तुपे साहेब आपली भेट झाली होती अनेक वेळेला आणि आपण नेहमी बक्षिसं लावताय नेहमी मोठमोठी आणि त्यांनी आता 10,000चं बक्षीस लावलंय. स्वप्नील तुपे साहेबांकडून फार मोठं बक्षीस तुम्हाला. बघा, फार मोठा माणूस, मोठ्या मनाचा माणूस. मोठा असणं महत्वाचं नाहीये, तुमचं मन मोठं पाहिजे, तुमच्या मनाची श्रीमंती पाहिजे, ती दाखवली त्यांनी. पूर्णपणे दिल खोलून तुम्हाला दिले. तुमचा त्यांच्यावरती विश्वास पाहिजे आणि तुमच्या विश्वासाखातर त्यांनी बक्षीस लगावलंय. आणि प्रत्येक षटकारात स्वप्नजी तुपे 500 रुपयाचं बक्षीस. एक षटकार मारा, 3 मारा, परंतु मारावं लागेल. पुन्हा एकदा हिरिमतचा पवित्रा घेतलाय. आता मात्र अगदी वाईड लाईनच्या बाहेर टप्पा पडला. बावड्या सरांनी सांगितलं चुका करतात गोलंदाज तिथे, चुका करतात बॅट्समन तिथे. धावा तर येत आहेत बरोबर. धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचलेले बरडपाडा संघ प्रेक्षकांनो धावांचा पाठलाग करतोय. आता सोमजी तुपे साहेबांनी रेट वाढवलाय, सेन्सेक्स वाढलाय, शेअर मार्केट वाढलंय. प्रत्येक षटकाराला 1,000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. अरे मारा राजा, दादांनो, भावांनो, मारा जरा. 17 चेंडू शिल्लक आहेत, 19ची गरज आहे. तसं पाहता फार मोठी ही धावसंख्या नाहीये, परंतु छोटी पण नाहीये. फायटिंग होऊ शकते या मैदानामध्ये. बघितलं आपण गेल्या 3 रजनीमध्ये की 30-32 धावा सुद्धा तुम्हाला फायटिंगसाठी पुरेशा असतात. इथे 29 धावा वाचवायच्या आहेत वांजळे संघाला. हा पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. बुंद्यात क्लीन बॉल, जबरदस्त झकास, तिखट मारा, तीक्ष्ण मारा आणि इथे मात्र या सामन्याचा चढवलाय पारा. विकेटचं पतन. मैदानामध्ये धावसंख्या इथे 10 वरती पहिला गडी बाद झालाय. 29चं टार्गेट. अशा प्रकारे विकेट जर प्राप्त केल्या तर सामना इथे अवघड होऊ शकतो बरडपाडा संघाला. कारण चांगली बॉलिंग आहे, चांगली रनिंग करतोय गोलंदाज. उंच पुरा आहे बघा, फिल्डिंगची सजावट करतोय. रायटी बॅट्समन गेलाय डीप मध्ये, बॅटको स्क्वेअरला घेतलाय. मिड विकेट आहे, वाईडीस लॉंग ऑन आहे आणि ऑफ साईडला बघितलं आपण एक पॉइंट घेतलाय. हो, पुन्हा बुंद्यात. वाह, काय बॉलिंग करतोय, सुंदर. तुम्ही जर अशा प्रकारे यॉर्कर हाताळले तर तुम्ही इथे धावा थांबवू शकता, परंतु इथे फिल्डिंगसाठी थोडासा गलथानपणा पाहायला मिळाला. त्या दरम्यान बरोबर तिथे 2 धावा पूर्ण केल्या. एकाचं रूपांतर 2 मध्ये केलं. संधीचं सोनं केलं या दोन्ही बॅट्समनने, जो आहे अर्जुन आणि सागरने 2 धावा जोडल्या आणि बरडपाडा संघाची धावसंख्या विकेट प्रतिष्ठान 1 गडी बाद 12. अजून सामना बरोबरीमध्ये आहे. प्रेक्षकांनो, मी म्हणू शकत नाही की सामना झुकलाय कुठेतरी. नाही, क्रिकेटचा खेळ आहे. हे मैदान दोघांसाठी पूरक आहे. ड्राईव्ह केला, ऍडजस्ट केलं, बॅकफुटला केला, तिथे मिस फिल्डिंग. हे तुम्ही एक धाव वाचवली पाहिजे. आधी तुम्ही 28 धावा उभ्या केल्या, त्यातल्या तर तुम्ही अशा प्रकारे जर फिल्डिंग केली तर मात्र बरडपाडा संघ तुमच्याकडून सामना हिसकावून घेऊ शकतो. जेव्हा हनुमान वांजले संघ प्रेक्षकांनो इथे फिल्डिंग करतोय, धावा रोखतोय, धावा वाचवतोय, परंतु संरक्षण नीटचं करता येत नाहीये. धावसंख्या पुढे गेली 13 वर. इथे लाऊड अपील. भावड्या सरांनी सांगितलं की इम्पॅक्ट तो लेग स्टिकच्या बाहेर आहे. त्या दरम्यान एक धावची लूट सुद्धा झाली, लय लूट झाली, लय भारी लेग बाईस. इशारा पंचांचा. धावसंख्या 1 ने पुढे. विकेट प्रतिष्ठान बरडपाडा संघ पोहोचलाय एका गडाच्या मोबदल्यामध्ये 14 वर. प्रयत्न करा. गोलंदाज प्रयत्न करतोय. मिस्टर रोहन
विकेट टेकिंग बॉलिंग करतोय. क्लीन बॉल एकाला केलं, अजून 2-3 विकेट जर प्राप्त केल्या तर अजून मजा येईल. विकेट घेणं गरजेचं आहे. स्टंप टू स्टंप बॉलिंग केली पाहिजे. नेक टू नेट फाईट. इथे वाईड यॉर्कर हाताळलाय, विकेट किपरने केली चूक आणि विकेट किपरच्या पाठीमागे 2 गार्ड धावतायत, लेफ्ट आणि राईट गार्ड. त्या दरम्यान एक धाव तिथे लुटलीये. बाईचा इशारा पंचांचा, प्रवीणजी विशे सरांचा आणि इथे 2 षटकाची समाप्ती सुद्धा, षटक सुद्धा समाप्त झालं, तो सुद्धा इशारा केलाय. आणि इथे धावसंख्या पाहतो आपण 1 गडी बाद 15 2 षटकानंतर. आता येणारे चेंडू 12 मध्ये 14 करायचे आहेत. 15 तर झालेत, आता 14 करायचे आहेत. सामना क्रुशियल बनवू शकतो. हे षटक असेल आता या सामन्याचं प्रतिबिंब. कोणाच्या हातामध्ये चेंडू असेल ते बघायचं. आता या षटकातच तुम्हाला आता दबाव टाकण्याची संधी आहे. या षटकातच तुम्हाला विकेट जर घेता आल्या तर मॅच मध्ये तुम्ही मजबूत स्थितीमध्ये येऊ शकता. जरा स्पीडअप करा गेम, जास्त वेळ एकत्र येऊ नका. ओव्हर गॅप मध्ये जास्त वेळ घेऊ नका. साईड चेंज केली तिकडे बघा, कारण आता त्या समोरच्या एंड कडून बॉलिंग असणार आहे श्यामदादा, त्यामुळे थोडासा वेळ जाईल. बॉलरला ऍडजस्ट करावं लागतं, थोडंसं चर्चासत्र असतं. तुम्ही पण ते करणार, तुम्हाला पण आम्ही बघणार त्यावेळेला, त्यामुळे थोडासा वेळ देणं गरजेचं आहे. 12 चेंडू 14 धावांची गरज, 12-14 समीकरण. आणि गोलंदाज सज्ज झालाय पार्थ, मिस्टर पार्थ. श्रीकृष्ण आणि अर्जुनाचं संभाषण म्हणजे पार्थ. किती छान संभाषण ना. बोलू आपण नंतर. चला पहिला चेंडू मार्गस्थ. इथे पार्थ म्हणजे रस्ता चुकलाय आणि पंचांनी तिथे दोन्ही हात समांतर केलेत. ढोले सरांनी अवांतरचा इशारा. युद्धामध्ये अर्जुन म्हणाला की हे पार्थ, समोर तर सगळे माझे दिसत आहेत, मी त्यांच्याविरुद्ध युद्ध कसं करायचं? सगळे माझे ताता बाबा भाऊ काका मामा सगळ्यात समोर मी युद्ध कसं करू? माझ्याकडून बाण निसटणार नाही. बाजूच्या बाणाप्रमाणे सरळ केसलाय, सरळ तीर, धनुष्यातून तीर निघाला, तीर कमान शॉट, काटा कीर, सिक्सर. लक्षात घ्या, आयवाजेसाठी टी शर्ट पण आहे. बोला स्वप्नील सर, सरपंच साहेब बोला. मनीजी मार्के साहेब या आपल्याला स्वप्नजी तुपे साहेब बोलवत आहेत. इथे बोलावणं केलं आणि फलंदाजीने उचलला, तिथे सिक्सर मारलाय. त्या सिक्सरने बरंच चित्र इथे बदलून टाकलंय. तर त्यावेळेला श्रीकृष्ण साहेबांनी अर्जुनाला उत्तर दिलं, अरे अर्जुना, तू म्हणतोस की तुझे सगळे जवळचे युद्धाला आलेत, जर तुझे जवळचे असते तर तुझ्या विरुद्ध युद्ध करायला आले असते का? अरे इथे तू समज ना, कर युद्ध, मैदान गाजव. काय मस्त तिथे बोलणं झाले दोघांमध्ये. ती चर्चा अर्जुन आणि श्रीकृष्णामध्ये चर्चा. इथे मात्र स्पर्धेची चर्चा होते आणि इथे खर्च होतोय. धावांचा खर्च झालाय. लकी चौकार, आय थिंक सो, 4 धावा 22. मनीजी मार्के साहेब त्वरित या. धावसंख्या आली 27. 9 चेंडू शिल्लक. जवळ आला सामना 2 ची गरज. ड्राईव्ह केलाय, स्कोरर लेवल तो तर झालाय, लेवलला आलाय. चेसिंग कंपल्सरी आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत. बरडपाडा संघ विजयाकडे वाटचाल करतोय. सोपजी तुपे साहेब, तुमच्या चेहऱ्यावरती आता हसू फुलू लागले, हास्याचे फवारे उडू लागलेत. तुमच्या घरची टीम आहे. सोम भोईर साहेबांना विनंती करतोय, आमचे लाडके स्वयं भाऊ, आपल्या शुभ हस्ते मनीषजी मार्के साहेबांचा येतो सन्मान करावा. मैदानामध्ये प्रेक्षकांना स्कोर लेवल झालाय. 7 चेंडू शिल्लक आहेत. 7 मध्ये 1 धावेची गरज आहे. VK प्रतिष्ठान बरडपाडा संघ या ठिकाणी विजयाकडे वाटचाल करतोय आणि जय हनुमान वांजले संघ पिछाडीवर. आणि आपल्या व्यासपीठावरती सोमजी भोईर साहेब मनीषजी मार्के साहेबांचा सन्मान करतात. इथे मात्र विकेटचं पतन. मॅच अजून सोडली नाहीये. शेवटच्या षटकात गेली मॅच. 6 चेंडू 1 धावाची गरज. फलंदाज बाद.
तुम्हाला शेवटच्या षटकापर्यंत घेऊन का चाललोय, तुम्हाला आता इथे इतिहास घडवायचा आहे. कोणाला तर बॉलरला, फिल्डिंग करणाऱ्या संघाला. जर इथे मिडन षटक हाताळलं तर हा इतिहासच होणार आदर्श चषकामधला. आणि असे इतिहास घडलेत. गोलंदाजाने तेच मनात घेतलं पाहिजे. जो गोलंदाज आहे हर्षल, सिक्सरनी मॅच संपली तर 10,000, परंतु नाही. स्वप्नजी तुपे साहेब, मॅच इथे संपली. वाईट +1 ने मॅच समाप्त झाली आहे बोनसच्या रूपामध्ये. विजय संघाचं अभिनंदन. स्वप्नजी तुपे साहेबांचं, सरपंच साहेब जे आमचे लाडके आहेत त्यांचं अभिनंदन. हार्ड लक, टफ लक, जय हनुमान, वांजले टीम.